महा-टी-ई-टी 2024मध्ये प्रविष्ट होणाऱ्या सर्व भविष्यातील शिक्षक आणि शिक्षकांसाठी परिसर अभ्यास जे आजपर्यंतचे आमचे जे अनुभव आहे, आजपर्यंतचा आमचा जो अभ्यास आहे, त्यावरून अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न ज्यांचे या परीक्षेमध्ये येणे अतिशय जवळपास शक्य मानले जाते किंवा या परीक्षेत या प्रश्नापैकी नक्कीच प्रश्न विचारतील असे आपण एकूण 30 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. आपण या व्हिडिओच्या अगोदर जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचा व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर बघूया की आमचे जे व्हिडिओ चॅनल आहे हे आपल्या टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी परीक्षेसाठी कितपत उपयुक्त आहे. तर परिसर अभ्यासाचे जे काही प्रश्न आहे ते भाग 5 मध्ये येते आणि त्यामध्ये एकूण 30 प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 121 ते प्रश्न क्रमांक 150 पर्यंत. तर महा-टी-ई-टी परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे या परीक्षेमध्ये नक्कीच येतील असे आपण 30 प्रश्नांच्या आपण काय करूया, उजळणी करूया, जेणेकरून ही महा-टी-ई-टीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास होणे आपल्यासाठी अतिशय सुलभ होईल. तर पहिला प्रश्न आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न इथं आहे की पाठ योजनेत शिक्षणाचा उद्देश रिकामी जागा असला पाहिजे. आता पाठ योजनेमध्ये जर आपण शिक्षणाचा उद्देश काय असला पाहिजे तर व्यक्तिनिष्ठ असायला पाहिजे. व्यक्तिनिष्ठ हा शिक्षणाचा उद्देश होऊ शकत नाही. अस्पष्ट हा सुद्धा होऊ शकत नाही. तर कसा असायला पाहिजे, स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ असायला पाहिजे. अनिश्चित सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे याच्या जो बरोबर उत्तर येईल तो पर्याय क्रमांक 3 येईल. त्यानंतर पुढला प्रश्न जे परिसर अभ्यासामध्ये या 10 नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. जन्मजात विभिन्नतेचे कारण आहे. आता जन्मजात जी विभिन्नता आहे त्याचे कारण काय? जन्मजात हा शब्द लिहिलेला आहे, त्या शब्दाकडे आपल्याला लक्ष ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला आठवणीत सुद्धा गोष्ट राहील. जन्मजात विभिन्नतेचे कारण आहे वातावरण, याचा आणि जन्मजातपणाचा काही संबंध नाही. आरोग्य, अनुवांशिकता हा याचा काय महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यानंतर प्रजाती हा सुद्धा याचा ऑप्शन होणार नाही. त्यामुळे याचा बरोबर उत्तर येईल, खरं उत्तर येईल ते येईल पर्याय क्रमांक 3 अनुवांशिकता. म्हणजे जन्मजात विभिन्नतेचे कारण हे अनुवांशिकता आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया की कोणत्या प्रकारच्या विकासाने बालक समाजानुरूप बनते. आता बालकामध्ये कोणत्या प्रकारचा विकास करायचा जेणेकरून तो काय होईल, समाजानुरूप होईल. तर यामध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे की संवेगात्मक विकास, बरोबर नाही. तर सामाजिक विकास जर झाला तर बालकामध्ये काय होईल, समाजानुरूप बनण्यास मदत होईल. शारीरिक विकास हे सुद्धा येणार नाही, यापैकी नाही, हे सुद्धा येणार नाही. त्यामुळे याचा जो खरं उत्तर आहे तो पर्याय क्रमांक काय असेल, 2 असेल. सामाजिक विकास आणि काय होईल, बालक हा समाजानुरूप बनेल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया. किंडरगार्टन पद्धतीत शिक्षकांचे स्थान आहे. आता किंडरगार्टन या शिक्षण पद्धतीमध्ये किंडरगार्टन जे आपल्याला खूप लहान मुलांसाठी जे त्याला आपण बालवाडी म्हणतो, तर किंडरगार्टन पद्धती शिक्षकाचे स्थान आहे. तर कशाचे, माळ्याचे स्थान आहे नाही. नियंत्रक नाही. परोपकाराचे हे सुद्धा नाही. तर पथदर्शकाचे, त्यांची जी काही दिशा आहे ते दिशादर्शकाचे काम कोणाला करायचे आहे, शिक्षकाला करायचे आहे. आपल्याला भरपूर विषयाचे भरपूर प्रश्नांची काय करायची आहे, सराव करायचा आहे, तयारी करायची आहे जेणेकरून आपली महा-टी-ई-टीची जी परीक्षा आहे ती चांगल्यात चांगल्या गुणांनी पास होता येईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न घेऊया की शिक्षणाची पहिली पायरी आहे. शिक्षणाची पहिली पायरी आहे. तर शिक्षणाची पहिली पायरी जर असेल तर पूर्वनियोजन अतिशय महत्त्वपूर्ण पायरी आहे. त्यानंतर पाठ्यक्रम निश्चिती, पाठ्यक्रम आणि शिक्षणाचा तेवढा काही संबंध नाही. पहिली पायरी त्याला मानता येणार नाही. विद्यार्थी पार्श्वभूमी ही सुद्धा पहिली पायरी होऊ शकत नाही. बालसभा सुद्धा पहिली पायरी होऊ शकत नाही. तर पूर्वनियोजन ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. त्यानंतर पुढला प्रश्न इथं विचारलेला आहे की प्लेग या रोगाचा प्रसार कोणामार्फत होतो. आता प्लेग हे जे काही महामारी आहे किंवा रोग आहे याचा जो प्रसार आहे तो प्रचार नाही म्हणा, प्रसार कोणामार्फत होईल, तर डास होत नाही, ढेकून होत नाही, मलकून होत नाही, उंदीरामुळे काय होते, प्लेगचा रोग पसरण्यास काय होतो आपण कारणीभूत ठरतात. म्हणजे उंदीर याचं काय येईल, बरोबर उत्तर येईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न घेऊया की ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला. आपल्या ऑक्सिजन तर होता पण त्याचा शोध कोणी लावला, तर ऑक्सिजन या वायूचा शोध हा जोसेफ प्रिस्टले यांनी लावला. ऑक्सिजन वायूचा शोध जोसेफ प्रिस्टले यांनी लावला. हेनरी
कॅव्हिटीस होणार नाही, जे थॉम्सन होणार नाही आणि एडिसन सुद्धा होणार नाही, कारण की हे सुद्धा शास्त्रज्ञ आहेत, पण यांनी वेगवेगळ्या गोष्टीचा शोध लावला आहे. ऑक्सिजन या वायूचा शोध लावणारे कोणी शास्त्रज्ञ असतील तर ते कोण आहेत? जोसेफ प्रिस्टले आहेत. म्हणजे आजो आपण असं सुद्धा लक्षात ठेवू शकतो. आजाच्या आजो, ठीक आहे, किंवा आजीच्या आजो असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की अणुसिद्धांताची कल्पना कोणी मांडली? अणुसिद्धांताची कल्पना कोणी मांडली? तर अणुसिद्धांताची कल्पना आपण पाठ्यक्रमामध्ये शिकतो आणि शिकलं सुद्धा आहे, म्हणजे शिकवलं सुद्धा आहे. जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांताची कल्पना मांडली आहे. कोणी? जॉन डाल्टन. म्हणजे अजा असा सुद्धा आपण पाठ करू शकतो. जसं आपण काय केला, आजो असा पाठ केला, त्याला अजा म्हणजे अणुसिद्धांताची कल्पना जॉन डाल्टन यांनी मांडली. ह्या काय आहेत तर लक्षात ठेवायच्या काही ट्रिक्स आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न, जो कितीदा तरी परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि 10 नोव्हेंबरला येण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. क्या बात कर रहे सर? हाँ जी, बिल्कुल बात कर रहे सर. तर त्यानंतर जे आहे, रक्तगटाचा शोध कोणी लावला? रक्तगट जे आपलं जे काही ब्लड आहे त्याच्या त्याला आपण काय म्हणतो, रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर रक्तगटाचा शोध लावणारे कोण आहेत? कार्ल लँडस्टायनर आहेत. कोण आहेत? कार्ल लँडस्टायनर आहेत. तर कार्ल लँडस्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेलं आहे. आपण जे म्हणतो ना की तुझ्या ब्लड ग्रुप कोणता आहे, ब्लड ग्रुप कोणता आहे, ब्लड ग्रुप कोणता आहे, तर रक्तगटाचा शोध कोणी लावला आहे? कार्ल लँडस्टायनर यांनी लावलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया की तंबाखूमध्ये असणारा विषारी घटक कोणता आहे? आता सर्वांना, जवळजवळ सर्वांना, कारण की जवळजवळ असं सर्वेमध्ये आढळलेलं आहे की भारताचे जवळजवळ 80% लोक काय करतात? तंबाखू खातात आणि तंबाखूमध्ये निकोटीन हा विषारी घटक असतो. मला वाटते तुम्हाला सुद्धा माहीत असेल, नसेल तर माहीत करून घ्या. निकोटीन तंबाखूमध्ये काय असतो? निकोटीन असतो. म्हणूनच लोक काय म्हणतात, तंबाखू क्यों खाता है? तो तरतरी आती. तरतरी नाही, तो निकोटीन असतो, जी काय करतो आपल्या ज्या काही पेशी असतात त्यांना काय करतो? स्फूर्ती देतो. निकोटीन हा विषारी घटक असतो. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे हे अंबोली आहे. कोणते आहे? अंबोली आहे. अंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. आपण भारतातील म्हणत नाहीये, चेरापुंजी, मौसिनराम ते भारतातील असतील, पण महाराष्ट्रातील अंबोली हे ठिकाण सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया की राज्यात रिकामी जागा जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. आता राज्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात चुनखडीच्या खाणी सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या सर्वाधिक खाणी आहेत? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या सर्वाधिक खाणी आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया की महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता महाबळेश्वर म्हटलं की थंड हवेचे ठिकाणच आहे. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाबळेश्वर हे मसा म्हणजे सातारा. महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आहे, जे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया की माथेरान, काय म्हटलं आहे? माथेरान. 2च प्रश्न येत आहेत, काही गोष्ट नाही. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आत्ताच आपण बघितलं की महाबळेश्वर, सातारा. आता आपल्याला काय विचारलंय? माथेरान विचारलंय. तर माथेरान हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माथेरान हे रायगड जिल्ह्यात आहे. मारा. जसा आपण काय बघितलं होतं? मसा तथा मारा म्हणजे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण अरे हो बाबा, हसायचं नाही, ही लक्षात ठेवायची ट्रिक आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. आता लक्ष द्यायचं, असे काही प्रश्न असतात जे त्यांचे उत्तर काय असतात? परफेक्टच असतात. त्यामुळे दुसऱ्या ऑप्शनकडे जायची काही गरज नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न इथे विचारलेला आहे की मत्स्योत्पादनात महाराष्ट्राच्या देशातील क्रमांक रिकामी जागा लागतो, म्हणजे कोणता क्रमांक लागतो? आपल्याला किनारपट्टी आहे, आपल्याकडे भरपूर नद्या आहेत,
त्यामुळे पालनात आपला महाराष्ट्राच्या देशामध्ये पहिला क्रमांक लागतो. कॉलर टाईट झाला, कॉलर टाईट झाला, कारण की मासेमारीने सुद्धा आपल्याला कितीतरी काय होतो, रेव्हेन्यू मिळतो. आपल्याला कितीतरी लोकांचे रोजगार सुरू असतात. कोळी लोक जनरली त्यांच्या महत्त्वाचा मुख्य व्यवसाय काय आहे तर मासेमारी आहे. तर मत्स्योत्पादनात महाराष्ट्राच्या देशातील पहिला क्रमांक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. हो की प्रश्न अतिशय काय म्हणतो आपण, लवकर होत नसतील, आपल्याला भरपूर काही बघायचे. आपण तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाईपर्यंत आपण जेवढं काही करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करूया. मग तो पेपर 1 असो की पेपर 2 असो. मिशन काय आहे, सक्सेसफुल महाटीईटी पास करणे आणि शिक्षक आणि शिक्षिका म्हणून रुजू होणे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की सौराष्ट्रातील दूध उत्पादनासाठी कोणत्या गायीची जात प्रसिद्ध आहे. आता गायीचं दूधच मिळेल, पण सौराष्ट्रामधील दूध उत्पादन कोणत्या गायीची जात प्रसिद्ध आहे. तर सौराष्ट्रातील जी काही गायीची जात आहे ती कोणती आहे, गीर. ती सर्वात काय करते, जास्तीत जास्त दूध देते. भाई साहब हाथ थक जाएंगे, दूध निकलना बंद नहीं होगा. गीर, सौराष्ट्रातील गीर, सवगी ही गायीची जाती आहे. चला ठीक आहे. म्हणजे आपण महाबळेश्वर काय म्हटलं होता, मसा आपण म्हटला होता, तर सौराष्ट्रातील गीर. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की भारतातील रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते. रेशीम उत्पादन सर्वात जास्त कर्नाटक या राज्यामध्ये होते. कोकुन्सद्वारे होते, मलबरी झाडावर होते, त्याने ते कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त होते, तर कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त होते. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की जगात दगडी कोळसा उत्पादनात, आता दगडी कोळसा उत्पादनामध्ये जगाचा जर विचार केला तर भारताचा कोणता क्रमांक लागेल, तर भारताच्या जगामध्ये हा 3रा क्रमांक आहे. कोणता क्रमांक आहे, 3रा क्रमांक आहे. दगडी कोळसा उत्पादनामध्ये भारताच्या जगात 3रा क्रमांक लागतो. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. आपण जर मोबाईलवर हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया आपली जी मोबाईलची स्क्रीन आहे ती आडवी करा, जेणेकरून मी पण दिसेल, प्रश्न पण दिसेल आणि सर्व काही ओके. 50 खोके, सर्व काही ओके. चला बघूया आपण. आपल्याला तर काय करायचं आहे, कमीत कमी 90 मार्क आणि जास्तीत जास्त 150 मार्क. येथील मागे मोर, आपण 150 घेऊया. चला त्याच्यानंतर पुढला प्रश्न आहे की भारतात नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे, अरे काय झालं, काहीच झालं नाही. भारतात नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी होते. नैसर्गिक वायू आणि खनिज तेल, भाई साहब कॉलर टाईट, ते कुठं होते, महाराष्ट्रामध्ये होते. मुंबई हाय. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन मुंबई हाय येथे सर्वाधिक जास्त होते किंवा सर्वाधिक होते. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया की पश्चिम घाट व पूर्व घाट. पश्चिमेला जे आपण महाराष्ट्राकडे पश्चिम घाट आणि आपण काय म्हणूया जे तेलंगणा वगैरे राज्य आहे तिकडे कोणता, पूर्व घाट. कोणत्या पर्वतात एकत्र येतात. म्हणजे पश्चिम घाट आणि पूर्व घाट कोणत्या पर्वतरांगेमध्ये एकत्र मिळतात, असा आपला काय आहे प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आहे की दोघांना मिलन करण्याचं काम कोण करते, निलगिरी. कोण करते, निलगिरी पर्वतामध्ये एकत्र. निलगिरी एकत्र आणणारे जे पर्वतरांग आहे, त्या म्हणजे दोन्ही घाटांना एकत्र आणणारी जी पर्वतरांग आहे ती काय आहे, निलगिरी आहे. पर्याय क्रमांक 1 याचं काय असेल, उत्तर असेल. आम्ही अगोदरच सांगितलं की अशा प्रश्नामध्ये ज्यांचे एकच उत्तर होऊ शकते त्यांना एकतर पाठांतर करून घेणे किंवा लक्षात ठेवणे ही सर्वात चांगली काय आहे, मेथड आहे. गुरुजी लोग है याद कर लेंगे, है ना. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की रायगड किल्ल्याचे मूळचे नाव कोणते होते. आता बघा, रायगड किल्ल्याचे नाव अगोदर वेगळा होता, त्यानंतर त्याला काय केलं, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रायगड किल्ला त्याला नाव देण्यात आलं. तर त्याच्या रायगड किल्ल्याच्या पहिलं नाव काय होतं, मुरुंबदेव होतं. काय होतं, मुरुंबदेव किल्ला असं त्याचं काय होतं, नाव होतं. पुढला आपण प्रश्न बघूया की आदिलशाहीचा कारभार कोण पाहत होते. आदिलशाही कुछ याद आया. आदिलशाही, अफजल खानाचा वध. आदिलशाहीचा कारभार बघणार अफजल खान. तर आदिलशाहीचा कारभार हा अफजल खान
पाहत होता ज्यांनी शिवाजी महाराजांना जीवे मारण्याचा विडा उचलला होता. मी आत्ता जातो आणि शिवाजीचं मुंडकं हातात धरून येतो असं म्हटलं होतं. पण काय झालं? वाघनक 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 कुठं झालं ते सर्व काही आपण बघूया. है ना? कोणत्या गडाच्या पायथ्याशी. काहीतरी आठवत असेल तुम्हाला. त्यानंतर अफजल खान कोणत्या भागाचा सुभेदार होता? हा जो अफजल खान होता, हा जो आदिलशाहीचा कारभार पाहत होता, हा कोणत्या भागाचा सुभेदार होता? आता इथं आपण बघूया की आदिलशाह हा जावळीचा सुभेदार होता. कोणत्या भागाचा? जावळी भागाचा सुभेदार कोण होता? अफजल खान होता. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न आपण ये रहा स्क्रीन के ऊपर असा. म्हणजे आपण काय करतो? केबीसी खेळतो का? नाही, आपण टीईटी खेळतो. सर इथं असं म्हटलेलं आहे काय? अफजल खान चालून येते. अफजल खान चालून येत आहे ही बातमी शिवरायांना कोठे कळली? अफजल खान हा त्याच्यावर आक्रमण करायला चालून येत आहे ही बातमी शिवाजी महाराजांना कोठे कळली? म्हणजे कोणत्या ठिकाणी कळली? तर ही बातमी शिवाजी महाराजांना राजगडावर कळली. त्यानंतर अफजल खानाचा हत्यारबंद शिपाई कोण होता? तर अफजल खानाचा हत्यारबंद शिपाई हा कोण होता? सय्यद बंडा होता. कोण होता? सय्यद बंडा होता. जसं शिवाजी महाराजांनी वाघनक काय म्हटलं त्याच्या पोटामध्ये टाकले, सय्यद बंडा उठला. मग शिवाजी महाराजांचा हत्यारबंद शिपाई कोण होता? जीवा माला होता जीवा म्हणून वाचला शिवा. तर अफजल खानाचा हत्यारबंद शिपाई हा सय्यद बंडा होता. समजा शिवाजी महाराज विचारलं तर काय येईल? जीवा महाला येईल. त्यानंतर आता इथं बघा, फाजल खान, कृष्णाजी भास्कर हे काही नव्हते. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. पुढला प्रश्न ये रहा आपके स्क्रीन के ऊपर. तर पुढला प्रश्न असा म्हटलेला आहे, काय म्हटलेला आहे की एकाच जमिनीवर काही वर्षे पीक घेतल्यामुळे काय होते? सुपीकता वाढते. नाही रे बाबा, सुपीकता कमी होते. बरोबर आहे. जमीन कसदार बनते. नाही, कसदार बनते म्हणजे सुपीकदार होते. यापैकी नाही, असंही नाही आहे. म्हणजे याचा जो खरं उत्तर आहे सुपीकता कमी होते. म्हणजे ती जी फर्टिलिटी जी आहे जमिनीची, जी प्रोडक्टिव्हिटी आहे ते किंवा उपजाऊपण आहे किंवा सुपीकता आहे ती काय होते? कमी होते. कारण की एकाच प्रकारचे न्यूट्रिएंट्स जमिनीतून काय होतात? कमी होतात. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की भटकंती करणारा माणूस अखेर कोठे स्थिर झाला? आता भटकंती करणारा माणूस, भटकंती आपली जी पूर्व अवस्था होती ती कोणती होती? भटकंती करणारी अवस्था होती ती. तो भटकंती करणारा आपले जे पूर्वज होते ते कोठे स्थिर झाले? तर भटकंती करणारे जे लोक होते, आपले जे काही पूर्वज होते ते नदीकाठी स्थिर झाले. कारण की नदीकाठी काय होतं? सुपीक उपजाऊ जमीन होतं, पाण्याची व्यवस्था होती, त्यामुळे ते नदीकाठी स्थिर झाले. आपण अतिशय काय म्हणतो जलद गतीने प्रश्नांची उत्तरे बघत आहोत. यापूर्वीच्या जे काही प्रश्न आम्ही टीईटी आणि सीईटीसाठी काय केलेले आहेत, अभ्यासलेले आहेत, त्यामध्ये प्रत्येक ऑप्शनचा आपण काय केलेलं आहे? उलगडा केलेला आहे. पण सध्या आपल्याकडे काय आहे? वेळ कमी आहे आणि वेळ कमीमध्ये काय करायचं की पटापट जेवढं काही रिव्हिजन होऊ शकते, जे काही व्हेरी IMP प्रश्न आहेत, जे 10 तारखेला येतील ते आपल्याला बघणे आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की माणूस कराप्याचा वापर कशासाठी करत असे? माणूस तराफ्याचा वापर कशासाठी करत असे? तर तराफ्याचा वापर हा तराफा काय आहे? जे आपण काय करतो पाण्यावरून जे काही इकडे तिकडे जाण्यासाठी. मग पाण्यावरून म्हणजे काय? पाण्यातील जलवाहतुकीसाठी माणूस तराफ्याचा वापर करत होता. मासे पकडण्यासाठी नाही, जमिनीवरील वाहतूक नाही, जळाऊ लाकूड म्हणून सुद्धा नाही, तर पाण्यातील वाहतुकीसाठी माणूस तराफ्याचा वापर करीत होता. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की आजी आजोबांविषयी आपण रिकामी जागा बाळगला पाहिजे. काय बाळगला पाहिजे? आपण बघूया. आजी आजोबांविषयी आपण रिकामी जागा बाळगला पाहिजे. आदर ठीकठाक आहे, अनादर हा तर मुळीच नाही. अभिमान हाही ठीक आहे. स्वाभिमान म्हणजे स्वतःचा अभिमान होते. आता पहिला आणि तिसरा, आदर आणि अभिमान काय करायला पाहिजे? अभिमान, माझे आजी आजोबा आहेत हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक काय येईल? 3 याचा बरोबर उत्तर येईल ना. आपण आदर सुद्धा लिहू शकतो. आदर हा सुद्धा बरोबर काय येईल? उत्तर येईल.
त्यानंतर पण माझ्या मते जो आदर आहे हा सर्वात चांगला उत्तर असू शकेल. त्यामुळे आजी आजोबांविषयी आपण आदर बाळगला पाहिजे. पहिला ऑप्शन काय येईल? बरोबर येईल. 2 आणि 4 तर आहेत नाही, हे कन्फर्म आहे, पण आदर बाळगायला पाहिजे. सॉरी शक्तिमान, करेक्शन करलो. अभिमानाच्या ठिकाणी अभिमान ठीक आहे, पण आदर असणे आवश्यक आहे. कारण की सध्या वृद्ध लोकांचा आदर किती होतो ते आपण समजू शकतो, पण आपण मात्र आदर बाळगायला पाहिजे. त्यानंतर शिक्षणामुळे रिकामी जागा नागरिक तयार होतो. कसा नागरिक तयार होतो? प्रेमळ नागरिक तयार होतो जी. प्रेमळ ठीक आहे. कामसू नाही रे बाबा, कामसू नाही. आनंदी, तेही सुद्धा बरोबर आहे. चांगल्यामध्ये सर्व बघा, चांगला असेल तर तो प्रेमळ सुद्धा असेल, चांगला असेल तर तो आनंदी सुद्धा असेल. तर शिक्षणामुळे कसा माणूस तयार होतो, कसा नागरिक तयार होतो? चांगला नागरिक तयार होतो. त्यामुळे याचं जे खरं उत्तर असेल ते पर्याय क्रमांक 4 असेल. असेच भरपूर विषयाचे जे काही व्हिडिओज आहेत त्यासाठी आम्ही एवढ्या मेहनतीने आपल्यासाठी घेऊन येतो. आम्ही कोणत्याही प्रकारची कोचिंग घेत नाही, कोणत्याही प्रकारचे सबस्क्रिप्शन लावा, 300 रुपयात बॅच, 500 रुपयात बॅच असं काही म्हणत नाही. कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन जे व्हिडिओजचे जे काही नोटिफिकेशन आहेत ते आपणापर्यंत पोहोचत राहील. तेव्हापर्यंत वेळ खूप कमी आहे, अभ्यास करत राहा, आमच्यासोबत जोडत राहा, आपल्या मित्रांना सुद्धा आमचे व्हिडिओ पाठवा. नमस्कार.